पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा डाव, कुख्यात अटल्या भोसले टोळीवर मोक्का. पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दहशत माजवणाऱ्या अटल्या भोसले टोळीला अखेर जेरबंद केलं आहे. दौंड पोलीस स्टेशनमधील 11 जून 2025च्या बोरीबेल येथील दरोडा प्रकरणात या टोळीने कुटुंबावर हल्ला करून 3.5 लाखांचा ऐवज लुटला होता. गोपनीय माहितीच्या आधारे शिरापूर येथे 3 आरोपींना अटक करण्यात आली. तपासात समोर आलंय की योगेश उर्फ अटल्या भोसलेसह त्याच्या टोळीने पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात तब्बल 18 गंभीर गुन्हे केले आहेत. दरोडे, खुणासहित दरोडे, घरफोडे आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले या धक्कादायक गुन्हेगारी मालिकेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रस्तावावरून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांनी टोळीवर मोक्का लावण्यास मंजुरी दिली आहे. फरार आरोपी युवराज उर्फ धोड्या भोसलेचा शोध सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचा कडक इशारा, गुन्हेगारांना आता थेट मोक्का. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरोचे पुन्हा मुजावर यांचा रिपोर्ट. पुढची एक चांगली कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून जे करण्यात आलेली आहे, मागच्या काही महिन्यामध्ये त्याला यश मिळालं आहे. एक मोका केस MCOCA ला परवानगी मिळालेली आहे. यामध्ये जी टोळी आहे ते पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, बीड आणि इतर काही जिल्ह्यामध्ये हा गुन्हेगारी टोळी दहशत निर्माण करून दरोडा, खुनासहित दरोडा, जबरी चोरी, दिवस आणि रात्र घरफोडी असे प्रकारचे त्यांनी वारंवार गुन्हे केले होते. दौंड पोलीस स्टेशनला जून 2025 मध्ये एक अशा प्रकारचा घरफोडी, जबरी चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल होता. यामध्ये 5 अनोळखी चोरट्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये 5 अनोळखी चोरट्याने सुरासारख्या घातक व धारदार हत्याराच्या कुटुंबास दाखवून त्यांच्याकडून किमतीचे सोन्याचे दागिने 3.5 लाख रुपयाचे घेऊन गेले. टीमने त्यावेळी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हा शाखा दोघा टीमने मिळून तकनिकी यंत्रणेचा वापर करून, गोपनीय माहिती कळून काही वेळाने हे आरोपी आमच्या समोर निष्पन्न झाले की ही जी टोळी आहे ती योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले या व्यक्तीची टोळी आहे. आणि त्या टोळीने असे प्रकारचे खूपच गंभीर गुन्हे अगोदर केले आहेत. त्याचा पाठलाग केला गेला, सापळा रचला गेला, कारण हा आरोपी खूप सारे गुन्ह्यामध्ये फरार होते आणि त्यांना जेलबंद करणे म्हणजे खूप काही पुढे जे गुन्हे करणार होते त्याच्यावर आळा घालण्यात आलेला आहे. यामध्ये योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले, वय वर्ष 24, सचिन ईश्वर भोसले, गहिनीनाथ ईश्वर भोसले, मिलन ईश्वर भोसले, सोन्या ईश्वर भोसले आणि युवराज धोंड्या ईश्वर भोसले, हा 6 इसमावर हे सगळे अहिल्यानगर जिल्ह्याचे राहणारे आहे. मोका अंतर्गत कायद्याअंतर कारवाई करण्यात आलेली आहे. यासाठी जे संबंधित टीमने काम केलेलं आहे त्याच्या खूप खूप अभिनंदन, कारण त्यांनी भविष्यात घडणारे खूप सारे गुन्ह्याला जे आहे तो आळा